लोकनेते दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण आज लातूरमध्ये पार पडणार आहे। लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये ग्रामविकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं या पुतळ्याचं काम करण्यात आलेलं आहे। जवळपास 3.65 मीटर उंचीचा हा ब्रॉन्झ धातूपासून बनवलेला पुतळा आहे। जवळपास 900 किलो इतक्या वजनाचा हा पुतळा आहे। जवळपास पुतळा आणि पुतळ्याच्या आजूबाजूच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी 1,51,00,000 रुपये या प्रशासनानं खर्च केलेला। जवळपास 2 वर्षापूर्वीच या पुतळ्याचं काम पूर्ण झालेलं होतं, मात्र वेगवेगळ्या कारणानं लोकार्पणाअभावी हा पुतळा झाकून ठेवण्याची वेळ जी आहे ती प्रशासनावरती आलेली होती। मात्र आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले असतील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे असतील यांच्यासह पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा जो आहे तो आज पार पडणार आहे। सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये या पुतळ्याचं लोकार्पण केलं जाईल आणि त्यानंतर जवळच असलेल्या दयानंद कॉलेजच्या मैदानावरती जाहीर सभा जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होईल। खरं तर आपल्याला माहिती आहे की राज्याच्या राजकारणामध्ये गोपीनाथरावजी मुंडे असतील किंवा विलासराव देशमुख असतील या दोघांची मैत्री जी आहे ती सर्वश्रुत आहे। दो हंसों का जोडा असं या दोघांच्या जोडीला म्हटलं जायचं। त्यामुळे गोपीनाथरावजी मुंडे यांच्या या पुतळ्याच्या अगदी शेजारीच विलासराव देशमुखांचा देखील पुतळा आहे आणि त्या पुतळ्याचं लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते काही वर्षांपूर्वी झालेलं होतं। मात्र त्यांच्या शेजारी गोपीनाथराव मुंडे यांचा देखील पुतळा असावा अशी लातूरकरांची इच्छा होती। हा पुतळा खरं तर 2 वर्षापूर्वी बांधून तयार होता, मात्र लोकार्पणाअभावी जसं म्हणालो की मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्यानं हा पुतळा जो आहे तो लोकार्पणाअभावी असं झाकून ठेवण्याची वेळ आलेली होती। मात्र अखेर हा पडदा जो आहे तो आज उघडणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं लोकार्पण आज लातूरमध्ये पार पडणार आहे। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।